बीड नंतर आणि चौथ्या टप्प्यात कोणता मतदारसंघ चर्चेत राहिला असेल तर तो म्हणजे अहमदनगर. नगरमधील लोकसभा मतदारसंघाचा टक्का 2019च्या तुलनेत वाढलेला. अहमदनगरमध्ये यंदा 66.61% मतदान झाले. आता झालेलं मतदान कोणाला लीड देऊ शकतं? मतदान झालेल्याच दिवशी सुजय विखेंवर झालेले आरोप त्यांना पराभवाचा आरसा दाखवू शकतात का? आणि पारनेर व राहुरीमध्ये वाढलेला टक्का निलेश लंकेंसाठी फायद्याचा ठरेल का? नेमकं नगरमध्ये काय होऊ शकतं हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. 13 मेला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके हे मैदानात होते. ते जरी अनुभवी असले तरी नौखे असणारे निलेश लंके यांचे काम त्यांच्यासमोर तगडं आव्हान म्हणून होतं. आता बघा, यंदाच्या निवडणुकीत दोघांसमोर आव्हान होतं. सुजय विखे यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर सुजय विखे यांची यंत्रणा तगडी होती. शिवाय 5 वर्षात केलेल्या विकास कामांची यादी त्यांच्याकडे होती. नगरमधील विखे घराण्याचं वर्चस्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे मोदी फॅक्टर देखील होता. तर दुसरीकडे निलेश लंके नौके असले तरी कोरोना काळात केलेल्या कामगिरीमुळे आणि शरद पवारांच्या गटात असल्यामुळे सहानुभूती हे दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी प्लस पॉइंट ठरू शकतात. आता आपण मतदारसंघनिहाय तिथली गणित पाहूयात. आता विधानसभा मतदारसंघनिहाय तिथली गणित पाहूयात. असं म्हणतात की अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं गणित हे नगर विधानसभा मतदारसंघावर अनेकदा अवलंबून राहतं. अर्थात नगरचा मतदार ठरवतो की लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार. यंदा अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून 62.50% मतदान झालं. संग्राम जगताप हे इकडचे आमदार आहेत. 2019 मध्ये संग्राम जगताप यांनी सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते तिथले स्थानिक देखील आहेत. शिवाय यंदा जगताप आणि विखे देखील एकत्र आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून त्यांना मताधिक्य मिळेल असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण निलेश लंके देखील मागील काही दिवसांपासून नगर शहरावर लक्ष केंद्रित करून होते. त्यामुळे इथून कोणाला लीड मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेवगाव पारथडीमध्ये 62.74% मतदान झाल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार जरी इथं असले तरी विखेंच्या विषयी या मतदारसंघात काही प्रमाणात नाराजगी दिसून येते. दुसरीकडे निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनीही या ठिकाणी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं. कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत. अर्थातच त्यांनी लंकेंसाठी जोरदार ताकद लावली आहे. शिवाय निवडणूक झाली त्या दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल करत विखेंवर त्यांनी आरोप केल्याचं देखील पाहायला मिळालं. असं असलं तरी देखील भाजपमध्येच असणारे कर्जत जामखेडचे राम शिंदे हे देखील चांगली तयारी करत होते असं पाहायला मिळालं. शिवाय श्रीगोंद्यामध्ये पाचपुते यांची ताकद विखेंना मिळू शकते. श्रीगोंद्यात 67.90% मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत हे दोन मतदारसंघ गेम चेंजर ठरतील असं दिसते. याचं कारण जाणून घेण्याआधी या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यंदा राहुरी आणि पारनेरच्या मतदानाचा टक्का वाढलाय. राहुरीत 70% तर पारनेरमध्ये 70.13% मतदान झाले. पण इतर मतदारसंघाच्या तुलनेत या दोन्ही मतदारसंघाचा टक्का वाढल्याने या ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप दोन्ही विरोधी पक्षांकडून एकमेकांवर केला जातोय. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके हे पारनेर तालुक्याचं नेतृत्व करतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरीचं नेतृत्व करत असून त्यांनीही मतदानासाठी चांगला जोर लावला होता. त्यामुळे नक्कीच हा वाढलेला टक्का लंकेंनाच गेल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचेही राहुरी विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांचा विखेंना की लंकेंना कोणाला फायदा होणार हे आता निकालानंतर स्पष्टच होईल. अशात आता विखेंना धक्का बसू शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. याचं कारण म्हणजे पारनेर आणि राहुरीचा वाढलेला टक्का, याशिवाय विखेंवर झालेले जोरदार आरोप त्यांच्या पथ्यावर पडू शकतात. नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आला. इतकंच नाही तर या संदर्भातील अनेक व्हिडिओ देखील शरद पवार गटाच्या वतीनं शेअर करण्यात आलेत. तसेच या मतदारसंघातील एका बूथवर आतील कर्मचारी प्रचार साहित्य घेऊन बसले असल्याचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला. सुजय विखे यांच्याकडून पाकिटांचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोपही निलेश लंके यांनी केला. तर याला उत्तर देताना आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकून खेळी रचली जात असल्याचा आरोपही सुजय विखे यांनी केला. रस्त्यावर पडलेल्या पैशांची
पैशांची बॅग आणि तो सर्व प्रकार एक राजकीय खेळी असल्याचा आरोप विखे यांनी केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विखेंना धक्का बसेल का? पारनेर आणि राहुरीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का कोणासाठी फायद्याचा आणि तोट्याचा ठरू शकतो, हे सगळं 4 जूनला समोर येईलच. मग शरद पवार गटाने केलेले आरोप आणि तिथं घडलेल्या सगळ्या गोष्टी यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.